DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, आपण बघत आहे DPA न्यूज मराठी. मी सध्या या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालय समोर आहे, चंद्रपूर इथे. इथे सध्या कंत्राटी कर्मचारी जे आहे त्यांचा या ठिकाणी आंदोलन चालू आहे. धरणे काम बंद जे आंदोलन सुरू आहे या ठिकाणी. आजचा हा यांचा तिसरा दिवस चालू आहे. या ठिकाणी काही कर्मचारीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय नेमक्या त्यांच्या समस्या आहे आणि किती दिवसापासून ते त्यांचं जे मानधन आहे ते किती दिवसापासून रखडलेलं आहे, त्यांच्याकडून जाणून घेणार. काय नाव होतं तुमचं? मी सुनील उत्तलवार, कंत्राटी कर्मचारी संघटना पाणी व स्वच्छता अध्यक्ष आहे. आणि आमचे जे मानधन आहे ते डिसेंबर 2025 पासून ते आजपर्यंत 6 महिन्याचा मानधन प्रलंबित आहे. शासन वेळोवेळी सांगितलेले कामं आम्हाला त्वरित पूर्ण करायला सांगतो, पण कामं सगळे वेळेवर पूर्ण करायला सांगतो. आणि तुम्ही म्हणता 6 महिन्यापासून मानधन तुमचं थकीत आहे. मग 6 महिन्यापासून तुम्ही आज जे आहे 6 महिन्यापासून आज म्हणलं तर महागाईचा जमाना, मग तुमचा परिवार कसा चालवत असता तुम्ही? आमचा परिवार सगळ्यांचा उदरनिर्वाह हा मानधनावरच आहे आणि कंत्राटी कर्मचारी असल्यामुळे अल्पसा असा मानधन आहे. तुमचं याच्यावरती परिवार कसा काय चालवतो? परिवार चालवण्याचं एक आता काटकसर करून जीवन चालवणे चालू आहे. मानधन जर मिळाला तर त्याच्यातच ते आपला उदरनिर्वाह चालवतात, पण 6 महिन्यापासून मानधन नसल्यामुळे सगळ्यांच्या उधाऱ्या आता धरून बसलेल्या आहेत. दवाखान्याचा खर्च आहे, किराणाच्या उधाऱ्या आहेत, शाळेची फीस आहे, या सगळ्या बंद झालेल्या आहेत. बरं, आता तुम्ही काय नेमक्या मागण्या घेऊन बसले या ठिकाणी? आता हा तुमचा तिसरा दिवस आहे. आज तिसऱ्या दिवसापासून तुम्ही या ठिकाणी बसलेले आहेत. याकडे मुख्य अधिकारी जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ते कोणत्या नजरेने पाहत आहेत? त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळत आहे का तुम्हाला? याच्याकडून त्यांच्याकडून काही सकारात्मक गोष्टी तुमच्याकडे समोर आल्या आहेत? आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आम्हाला म्हणजे निधी प्राप्त झाल्यास मी त्वरित मानधन करणार असं ते बोललेले आहेत आणि शासनाकडे पाठपुरावा पण करीन असं बोललेले आहेत. बरं, तुम्ही याच्यावरती समाधान नाही आहेत. मग याच्यानंतर आता तुमचं पुढचं पाऊल काय राहा? आजचा तिसरा दिवस आहे. तुम्हाला अजूनपर्यंत ते मानधन वितरित करण्याबाबत तुम्हाला काही अधिकृत माहिती दिलेली नाही आहे. मग तुम्ही याच्यावरती समोरचं पाऊल काय राहील? आम्हाला अजूनही आश्वासनच मिळत आलेले आहेत. आश्वासनाने काही घर चालत नाही. याच्यामुळे जोपर्यंत मानधन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन छेडतच राहणार आहोत. याच्यानंतर असं तीव्र आंदोलन होणार आहे, ते मंत्रालयापर्यंत पोहोचेल. आणि आता 8 तारखेला पण आपण गुलाबराव पाटील पाणी व स्वच्छता मंत्री आहेत, त्यांच्या घरासमोर घेराव पूर्ण महाराष्ट्रातले आमचे कर्मचारी करणार आहेत. या ठिकाणी अजून काही कर्मचारी थोडे मागे सरका. या ठिकाणी अजून काही समोर येतो अजून काही कर्मचारी त्या ठिकाणी. दादा, तुमचं नाव काय? मी हर्षवर्धन गजबी आहे. काय कशासाठी तुम्ही? मी जिल्हा सचिव आहे. मागील 6 महिन्याचं आमचं मानधन झालेलं नाही आहे. हे आमचं मानधन आमच्या हक्काचं मानधन आहे, आम्हाला मिळावं. आणि या आर्थिक विवंचनेतून आता आम्ही शेतकऱ्यांचेच मुलं आहोत. शेतीचा हंगाम तोंडावर आलेला आहे. मुलांच्या शाळा आहेत, त्या शाळेंच्या फीज भरायच्या आहेत, मुलांचे दप्तर घ्यायचे आहेत, कपडे घ्यायचे आहेत. त्यासोबत आमचे आरोग्याचे प्रश्न आहेत. आरोग्याच्या घरातील आमचे वडीलधारे आई वडील आहेत, त्यांच्या आरोग्याच्या समस्या आहेत. त्यांचेसुद्धा वेळेवर आम्ही तपासण्या करू शकतो. त्याच्या रेग्युलर तपासण्या आहेत, आमच्या स्वतःच्या रेग्युलर तपासण्या आहेत. या आर्थिक विवंचनेमुळे आम्ही आज इथे बसलेलो आहोत. आतापर्यंत आम्ही शासन आम्हाला 2 महिने झाल्यानंतर मागील 2 वर्षापासून हाच पॅटर्न होत होता की 2 महिने 3 महिने पगार व्हायचे नाही आणि मग 3 महिन्यानंतर 2 महिन्याचे पगार व्हायचे, 1 महिन्याचा थांबवून राहायचा. पण हा पॅटर्न चालू होता. परंतु आजची परिस्थिती अशी आली आहे की सलग 6 महिने आमचा पगार झालेला नाही आहे आणि त्यामुळे आम्ही या तीव्र निराशेमध्ये आलेलो आहोत आणि आम्ही संपूर्ण राज्यभर हे काम बंद केलेलं आहे. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर संपूर्ण राज्यामध्ये जे आहेत सध्या काम बंद आंदोलन त्यांचं सुरू आहे. आपल्याकडे अजून काही कर्मचारी आहेत. काय नाव तुमचं आलं? अर्शिया शेख. माझं नाव अर्शिया शेख आहे आणि मागील 6 महिन्यापासून आमचे पेमेंट झालेले नाही आहे आणि त्याच्यामुळे घरामध्ये काम म्हणजे घर खर्च करणं कठीण झालेलं आहे. काही लोकांवर कर्जही झालेलं आहे. किती कर्ज देणार आहे लोक आणि परतफेड कधी करणार आम्ही? त्याचा एक मानसिक आणि आर्थिक असा त्रास आम्हाला सहन करावा लागत आहे. मुलांची शाळा लागत आहे, घरी आजार पण असतं, त्यांचे दवाखाना कसे करायचे, येण्या जाण्यासाठी खर्च लागतो तो कुठून करायचा, असे विविध प्रश्न आमच्यासमोर आलेले आहेत. आज मजबूर होऊन आम्ही आज इथे बसलेलो आहोत उन्हामध्ये
आणि चंद्रपूरचं तापमान हा अतिशय तीव्र आहे, वाढत चाललेला आहे आणि अशा तापमानामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा खर्च न करता दिखादाखी नाही करता आम्ही सरळ उन्हामध्ये बसलेलो आहोत. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर तपत्या उन्हामध्ये जे आहे या ठिकाणी काम बंद जे आंदोलन चालू आहे, या ठिकाणी प्रशासन नेमकं यावरती काय पाऊल घेतं, प्रशासनानं या आंदोलनाकडे कुठेतरी काळजीपूर्वक लक्ष देऊन या आंदोलनाला स्थगिती देण्यात यावी. कारण 6 महिन्यापासून जर कर्मचाऱ्यांची जर पगार होत नसेल ही शोकांतिका आहे. या ठिकाणी कर्मचाऱ्याच्या वतीनं संपूर्ण राज्यभर जे आहे काम बंद आंदोलन चालू आहे. DP न्यूजसाठी प्रतिनिधी जगदीश मेश्राम, चंद्रपूर. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.